पुण्या मुंबईत घर घ्यायचं स्वप्न ऑलमोस्ट सगळ्यांचंच असतं, पण आजच्या घडीला होम लोन शिवाय ते शक्यच नाहीये. तुम्ही घर घेण्याचा प्लॅन करत असाल तर हे नक्की बघा. नाईट फ्रँकच्या लेटेस्ट रिपोर्ट नुसार गेल्या क्वार्टरमध्ये हैदराबाद सोबत मुंबईमध्ये सुद्धा घरांची डिमांड वाढलेली आहे आणि पुण्या मुंबईमध्ये रेंट सुद्धा 5 ते 6% वाढलेले आहेत. अशा सिच्युएशन मध्ये होम लोन घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात आधी तुमचा क्रेडिट स्कोर 750 पेक्षा जास्त असला तर लोन अप्रुव्हलचे चान्सेस वाढतात. लोन घेताना इफेक्टिव्ह ऍप्लिकेबल इंटरेस्ट रेट नक्की चेक करा, कारण सगळं त्यावरच डिपेंडंट असतं. ऍड्स पाहून डिसिजन घेऊ नका. शक्य असेल तर लोन टेन्युअर कमी ठेवा. टेन्युअर जास्त ठेवलं की EMI कमी होतो, पण टोटल इंटरेस्ट खूप जास्त भरावा लागतो. लोन घेताना फ्लेक्झिबल लोन स्ट्रक्चर ठेवा, ज्यामुळे फ्युचरमध्ये टॉपअप लोन घेणं किंवा फ्लोटिंग आणि फिक्स्ड इंटरेस्ट रेट्स मध्ये स्विच करणं सोपं होतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, एकाच बँकवर डिपेंडंट राहू नका. मल्टिपल बँक्स कडून ऑफर्स कम्पेअर करा आणि ज्यात जास्त फायदा असेल ते चूज करा. तुम्ही होम लोन घेताना कोणते क्रायटेरिया कन्सिडर करता हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मनी मॅक्स मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.